मला आता कोणी बी हात लावलेला आवडत नाही। हे फक्त मुक्ताच्या घरावर आलेलं संकट नाहीये, हे आपल्या सगळ्यांवर आलेलं संकट आहे। याच्या विरोधात काहीतरी करायला पाहिजे। जया, मुक्ता वहिनीच्या घरी काहीतरी वाईट घडलंय ना? तुला याबद्दल काही माहित आहे का? मला नाही माहित, पण तू मला का विचारतेस बाळा? तिच्यासोबत जे काही घडलंय ना त्यात तुझा हात नाहीये ना हे चेक करते, आणि जर असेल ना तर त्याचे परिणाम तुलाही भोगावे लागतील। जया, नीट बोला माझ्याशी। मी तुझी बस, माझ्या समोर आई हा शब्द उच्चारू नकोस हा। आई हा शब्द किती महत्वाचा आहे ना हे वैजयंती मामीकडे बघितल्यावर कळतं। ती जेव्हा रेणुकाताईसाठी वाटेल ते करायला तयार होते ना तेव्हा कळतं। सावत्र मुलांच्या सुखासाठी जेव्हा आजीला तडफडताना बघते ना तेव्हा आई या शब्दाची भावना कळते। पण तुला पाहिल्यावर मला कोणतीच भावना येत नाही। अगं, आपल्या मुलांसाठी लोक काय काय करतात, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, मुक्ता वहिनीला जो जो त्रास झालाय तो जर तुझ्यामुळे झाला हे समजलं ना तर मी स्वतःला काहीतरी करून घेईन। तेव्हा तरी तुला कळेल की आईच्या वेदना काय असतात त्या। जया, जया, जया काय बोलून गेली आता? अंबिका, आपली जया आता आपल्याशी भांडत होती ना तेव्हा तुझ्याशी बोलत तरी होती ग ती। पण माझ्याकडे या बापाकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही तिने। अगं, या बापाने 2-4 पाप केली असतील ग, पण ती कुणाच्या सुखासाठी कुणाच्या भल्यासाठी हे सुद्धा तिला कळत नाहीये। तिच्या बुद्धीवर ना ताबा मिळवलाय त्या मुक्तानी। चांगलं वाईट आपलं परक ह्या समजण्याच्या पलीकडे नेऊन ठेवलंय तिला। बस बस, आता माझा पेशन्स संपतोय। जर ह्या लोकांनी माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलं ना तर मी यांच्या आयुष्याचे तुकडे तुकडे करून टाकीन। एकेकाला इतकं रडवीन की यांच्या डोळ्यातले अश्रू सुकून जातील। अजून आले नाहीत। अरे, सापडले नाही। सगळीकडे शोधलत ना? हो दादा, हो पूर्ण सिटी पालथी घातली आम्ही। बस स्टँड, रेल्वे स्टेशन सगळीकडे गेलो। इतकंच काय तर इव्हन आम्ही त्याचा फोटो पण आम्ही सगळ्यांना दाखवला, पण दादा कुठेच तो दिसला नाही। आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो दादा, म्हटलं कांता तिथेच आहे, त्याच्याकडून काही खबर मिळेल। अहो, त्या भैरूला बी धरलं, फटके टाकले, विचारलं तर तो म्हणला का आधीच पळून गेला असणार, कारण हा स्वभावानं लय भित्र आहे। हा, पण तो कुठून आला, त्याचं गाव कुठलं, वाडी वस्ती काय, काहीतरी सापडलं की नाही? हो दादा, आम्ही भैरूला विचारलं तर तो म्हणाला की आपला तो जामखेड रोड आहे ना तिथे एक बंद पडलेला टोल नाका आहे, त्याच्या अलीकडे एका चहा टपरीवर पहिल्यांदा तो त्यांना भेटला होता। सो आम्ही तिथे पण गेलो, तिथे पण फोटो दाखवला, बट दादा तिथे पण तो नव्हता। ठीक आहे, आता मला माझी यंत्रणा वापरून त्याला शोधावं लागेल। नरकात जरी लपून बसला असेल ना त्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही मी। गजा, मुक्ताला सांग
त्या नालायकाला शोधल्याशिवाय परत येणार नाही. चल बघ. मला विश्वास आहे माय भक्तीसाठी तुम्ही त्याला नक्की शोधून काढाल. माधवी, गायत्री, जया, लक्ष ठेवा जरा घराकडे. आणि जोपर्यंत आम्ही दोघी नाही येतो तोपर्यंत युवराजला सांग घराच्या बाहेर पडू नको म्हणून घरातच राहा. आम्ही येऊ परत, पण तिथली परिस्थिती काय माहिती नाही, कदाचित राहायला लागलं तर. हो नाही, तुम्ही राहा ना, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आहे ना, मी सगळीकडे लक्ष ठेवेन, अगदी नीट. हो ठेव लक्ष, पण काही वाटलं तर फोन कर मला. हो. तुम्ही जाणार कशा? गाडी घेऊन जाते. तू ड्रायव्हिंग करणार आहेस? मग ती काय घाबरते काय? हो, आणि आता पक्क लायसन्स आहे माझ्याकडे आणि आता टेन्शन नाही येत मला. अहो हा अहो कुठे आहात? इथे इथे इथे. आनंदाची बातमी आहे. सांग सांग सांग, लोक सांग. अहो आई आणि वैजंती वहिनी मुक्ताच्या घरी गेलेत, त्यामुळे आता या घरात आपण दोघं, मुली आणि माधवी, युवराज, बस. म्हणजे डोक्यात काहीतरी शिस्त आहे. सांग ना काय. मी सांगू काय शिस्त आहे ते? बोला. म्हणजे हे लोक सगळे त्या मुक्ताच्या कसे मागे पळतायत हे तू त्या वेदच्या घरच्यांना जाऊन सांगणार, आणि मग आधीच लागलेल्या आगीमध्ये बजा 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 एक डब्बा तेल तू ओतणार ना ना. त्यापेक्षा थोडा पुढचा विचार करा ना. थोडं. हा, हे घर तू तुझ्या नावावर करून विकायचा विचार करतेस ना? हो ना? नाही, त्याही पेक्षा काहीतरी भयान करायचा विचार करते. आता पुन्हा फोन नाही उचलत. दादा फोन उचलत नाहीयेत, भाऊ काका फोन उचलत नाहीयेत. कुठेत काय करतात काहीच कळायला मार्ग नाहीये. सुनाच्या मार्गावर असतील. अगं पण कळवायला नको का मुक्ता? ते किती जिद्दी आहे ते तुम्हाला माहित आहे ना. मला खात्री आहे सुनाला पकडल्याशिवाय ते काय परतच येत नसते. अगं पण कसं शोधून काढतील? इतकं सोपं आहे का ते? येवाना तो सुन्या कुठे पळून गेला असेल. मुक्ता, मोठी आई, मालकीनबाई, रडू नकोस बाळा. भक्ती, आपण या संकटातनं बाहेर आलो हे सगळ्यात महत्वाचं नाही का बाळा? आणि आम्ही आहोत ना सगळं तुझ्या बरोबर. जवळ ये. मला माफ कर, पण मला हात लावू नका. अगं मला भीती वाटते सगळ्यांच्या स्पर्शाची. बघते तिला सगळ्यांच्या स्पर्शाची भीती वाटून राहिली. हातच घेतले, कळते मला. मला ना थोडा एकटीला सोडा. बाळा, असू दे, आपण जाऊया बाहेर. आम्ही आहोत ना बाहेर. बघती, तुम्ही बसा, मी चहा ठेविते.
कुसुम, अगं चहाची खरंच काही गरज नाहीये. मी आईला येणार आहात हे कळवल्यापासून तुमची वाट बघते, पण तुम्ही दोघं इकडे आल्यावर घराकडे कोण पाहणार हा प्रश्नच पडलाय. जया, गायत्री दोघी आहेत घरात, त्या बघतील घराकडे. आता सगळ्यात महत्वाची कोण व्यक्ती आपल्याला तर ती भक्ती आहे, आणि भक्तीला तुझी खरंच खूप गरज आहे. त्यामुळे तिकडचा आता विचार तू नको करू. देवा, काय तुला बुद्धी झाली आणि भक्तीकडे तू अगदी येळेवर पोचलीस. ताईने येळेवर नव्हतं यायला पाहिजे, लय बरं झालं असतं. हे काय बोलतेस तू? ताई माफ करा, तिचं डोसकं जागेवर नाहीये म्हणून. भक्ती, पण तू असं का म्हणतेस बाळा? मायामुळे तुमच्या सगळ्यांवर किती ताण पडले. अगं, तुम्ही कुणी दाखवत नसलं ना तरी मला माहितीये तुम्ही सगळे लय टेन्शन मध्ये आहात. मग त्रास जसा भोगायचा ना तसं भोगला असता मी. पण मला हे बी माहिती सुनीला तर कुठंच सापडणार नाहीये. गेले ते गेले, मला कायमचं सोडून लांब कुठेतरी गेले. ते असं नाहीये, तू विश्वास ठेव. मला असं वाटतंय मावळ लय वजन होतंय तुमच्यावरती. मी निघून जाईन. तुम्ही एकदा सांगा मला फक्त, निघून जाईन मी. असं नको बोलू ताई, मी तुला लय जीव लावीन. तू कुठंच जायचं नाही. तू गेली तर मग मी पण जाईल. जवळ येऊ नको माया. ताई पुरुषांवर विश्वासच नाही राहिलाय मामा. मी एवढं चांगलं वागतोय तरी म्हणते माझ्यावर विश्वास नाही म्हणून. अरे एक गजा. गजा, गजा, ए गजा, हे बघ, रडू नकोस. रडायचं नाही. मग ती कशी बोलली मला? ये बस इथे बस. नाही गजा, अरे ताई रागाच्या भरात बोलली असेल. आई कशी रागवले की तुला ओरडते मारते, अगदी तस. पण ते माझी आई नाही, ताई आहे. हो बरोबर आहे तुझं. पण कसं आहे गजा, आपली ताई आपल्या आईच्या जागीच असते की नाही. हे बघ, पप्प्या दादाला विचार. काय रे दादा, बरोबर बोलतोय ना? आणि आई कशी आपली काळजी घेते, आपल्याला जीव लावते. आई पण तसाच जीव लावते. पण माझा तिच्यावर किती जीव आहे तरी मला म्हणते की माझ्यावर विश्वास नाहीये. लहानपणी ती गावाला गेल्यावर सगळी खेळायची भांडी मीच सांभाळायचो, तरी मला म्हणते की माझ्यावर विश्वास नाहीये. अरे भावा ऐक, हे बघ, मला सांग, समजा तुझ्याकडे क्रिकेटची बॅट, हा समजायचं काय आहेच ना माझ्याकडं. हो 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 आहे. आहेच की, सारंगदाजींनी दिलीये. आता तीच बॅट सारंगदाजींनी त्यांच्या क्रिकेटच्या मॅच साठी तुझ्याकडे मागितली आणि तू त्यांना ती दिली. येशील ना त्यांना तुझी बॅट? हा मग. हा, पण त्यांनी ती तोडली तर? नाही, त्यांना तोडणार. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. हा,
तू त्यांना त्याच विश्वासानं बॅट दिली, पण त्यांच्या बी हातून नकळत ती खेळता खेळता तुटलीच, तर मम्मी रडेन, मला लय वाईट वाटन. तीच बॅट भक्तिताईनं तुझ्याकडे मागितली, तर तू काय करशील? अजिबात नाही जाणार. का? काय पण तोडू शकते ना. अरे पण ती तर तुझी बहीण आहे ना. पण हे तर माझ्या दादीच होते ना, तिवर कशा विश्वास ठेवू? गजा भावा, तुझ्या भक्तिताईच्या बाबतीत पण हेच झालंय. हो गजा, इथे ना फक्त बॅट ऐवजी भक्तिताईचा विश्वास तुटलाय. आता तिचा कुणावरच विश्वास राहिला नाही, माझ्यावर ना तुझ्यावर. आणि ना आता आपल्याला भक्तिताईचा विश्वास परत मिळवायचा. हा, तो कसं मिळवायचा असतो? अरे एकदम सोपं असतं ते. त्या माणसावर मनापासून प्रेम करायचं, तिला जीव लावायचा की झालं. हा, आणि पप्प्या तुला माहिती आहे का, आपला गजाना त्या बाबतीत खूप हुशार आहे. काय सांगतोस? अरे मग माणसांची काळजी घेणं, त्यांची मनं जिंकणं त्याच्याला खूप छान जमतं, हो की नाही? हा मग. आणि आता आपला गजा मोठा झालाय. हा मग मी भक्ती त्यावर लय जीव लावणार रे. मग ती मला म्हणेल की माझ्या गजावर विश्वास आहे. गजो, पण दाजी, मी महावी भेट तुम्हाला देणार नाही. भक्ती काही उलट बोलली किंवा चिडून बोलली तर आपण त्याचा त्रास नाही करून देता कामा. कारण तिच्या परिस्थिती अशी आली ना की ती हे सहजच करू शकते. आणि कुसुम चिडू नको हा तिच्यावर. आपण चिडलो ना तर तिला असं वाटेल की आपण नकोच होत कुणाला, अशी भावना निर्माण होईल तिच्या मनामध्ये. उलट आपल्याला जितकं प्रेम देता येईल तिला तितकं प्रेम दिलं पाहिजे, जितकं तिला जीव लावता येईल ना तितका जीव लावला पाहिजे. हो ना सासूबाई? वय कुसुम, डोकं तुझं शांत ठेव. तिच्या मनात काय चाललंय, काय काय दडून बसलंय तिचं तिलाच माहित. कालपासून तर गोष्टी जास्तच हाताबाहेर गेल्या. आणि सुनीलनी जरी तिला फसवलं असलं तरी तिनं त्याला आपला जोडीदार, आपलं सर्वस्व मानलं होतं. आपल्या संसाराची अनेक स्वप्न रंगून बसली होती, म्हणून तर तिला जास्तच धक्का बसलाय. ही पुरुष जात बायकांची काय अवस्था करून ठेवतात. एखादी लहानगी वस्तू तुटल्यावर आकांत तांडव करणारी ही जमात बाईचं काळीज मात्र राजरोसपणं बिनधास्त तोडून टाकतात. ना यांना त्याची लाज ना त्याचा पस्तावा. गेली. नाही, वैजंती आणि म्हातारी मुक्ताच्या घरी गेल्यामुळे तू काहीतरी प्लॅन आखलायस असं म्हणत होतीस. नेम चुकला. या तुमचा डाव. माझा डाव राहू दे, आधी तुझा डाव काय आहे तू सांग. किती वेळ मला गॅसवर ठेवलंय? हा, इतकी पण माझी उत्सुकता ताणू नकोस. सांग ना, तुझा प्लॅन काय तू सांग. गेम कुठलाही असो, राणी महत्वाची असते. खरंय. पण या राणीकडे ना सगळ्यांचं दुर्लक्ष असतं. म्हणजे तिच्या ताकदीचा अंदाज कुणालाच घेता येत नाही. इथे बघा ना, इथे पण अगदी तसंच आहे. इथे पण राणीच महत्वाची. राणीशिवाय हा गेम पण पूर्ण होणार नाही. खरंय. पण या राणीला जिंकायला अजून एका सोंगटीची गरज असते. ती कुठली? कवर. कारण राणीनंतर कवर ही काढावीच लागते. आणि या आपल्या गेम मधली ह्या राणीची कवर कोण आहे माहितीये? नाही. आर्या. हा, पण आर्याचा वापर तू कसा करून घेणार? मी आर्याला नगरकरांच्या घरात घेऊन येणार आहे. हा, मी राणी आणि आर्या माझं कवर. आणि मग बघा या नगरकर घरात कसा करतोय कहर.